जमलेल्या माझ्या तमाम हिंदू ठाकरे फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात उठून दिसणारं नाव. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक राजकीय पक्ष, एक संघटना आणि एका परिवाराची सिनेमालाही मागे टाकेल अशी कथा आज सांगणार आहोत. ही कथा आहे याच ठाकरे घराण्याच्या दोन भावांची. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची. पण ही कथा सुरू करण्याआधी शिवसेनेचा दबदबा आणि दरारा समजून घ्यावा लागेल. या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिम्मत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतो. शिवसेना, मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी बाळासाहेब ठाकरेंची संघटना. शिवसेनेची स्थापनाच मुळात इथल्या भूमिपुत्रांसाठी झाली. रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना आणि शिवसैनिक यांचं कुतूहल संपूर्ण देशाला होतं. बाळासाहेबांच्या एका हाकेवर मुंबई बंद होत होती. बाळासाहेबांचा एक आदेश आणि लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसेना म्हणजे धगधगता अंगार. बाळासाहेबांची तिन्ही मुलं बिंदू माधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते. पण पुतण्या राज ठाकरे मात्र अगदी लहानपणापासून काकांच्या सोबत कधी सभांना, कधी मोर्चांना तर कधी बैठकांना जात असे. बाळासाहेबांचे धाकटे पुत्र उद्धव ठाकरे राजपेक्षा वयानं मोठे असले तरी शिवसेनेच्या संघटनात्मक कामात ते सक्रिय नव्हते. याच्या उलट राज ठाकरेंनी सुरुवातीपासून शिवसेनेच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली. राज ठाकरेंनी 1988 पासून शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला शिवसेनेत सक्रिय असलेल्या राज ठाकरेंवर युवा संघटनेची जबाबदारी देण्यात आली. भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज ठाकरेंच्या खांद्यावर टाकण्यात आली. राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा इतका होता की अवघ्या काही महिन्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यातल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सेनेनं बाळसं धरलं. आक्रमक शिवसैनिकांसोबत महाविद्यालयांमधील शिकलेल्या नव्या दमाचा विद्यार्थीही शिवसेनेत सामील होऊ लागला. बाळासाहेबांसारखा लुक, त्यांच्यासारखीच करारी नजर आणि त्यांच्यासारखीच भाषण शैली यामुळे राज ठाकरे यांची लोकप्रियता वाढत गेली. अनेक जण त्यांच्यातच बाळासाहेबांची फक्त छबी पाहत नव्हते तर आगामी काळातलं शिवसेनेचं नेतृत्व देखील पाहत होते. खरं तर संघर्षाची बीज पहिल्यांदा इथेच रोवली गेली. व्हायचं असं राज ठाकरेंनी भारतीय ॲड केलं होतं. त्यात ते भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख राज ठाकरे असे बोर्ड लागायचे तिथे. त्याचा शॉर्ट फॉर्म केला जायचा भावी सेना प्रमुख. आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंचे जे समर्थक होते त्यांच्यामध्ये तो एक वेगळा त्याचा अर्थ व्हायचा की भावी सेना प्रमुख म्हणजे बाळासाहेबांनंतरचे भावी सेना प्रमुख असा त्याचा एक उल्लेख होता. पण भावी सेना प्रमुख म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख ही बाब असं म्हणतात की काही जणांना खटकली आणि मग त्याचं भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख असण्यापेक्षा अखिल भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख असं झालं. आणि शिवसेनेच्या माझ्या मते एकमेव अशी संघटना ज्याच्यामध्ये अखिल भारतीय असा उल्लेख असेल त्यामुळे ते अखिल भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख राज ठाकरे. आणि त्यात तिथं म्हणजे खरं तर ही पहिली आपण काय म्हणतो ना एक चुणूक होती किंवा एक झलक होती की पुढे शिवसेनेत काय होणार आहे. 1990च्या दरम्यान शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली होती. 1993च्या मुंबई दंगलीत शिवसेना मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. शिवसेनेनं मराठी माणसासह घेतलेली हिंदुत्वाची भूमिका लोकांना भावली होती. 1995ला सत्तांतर झालं आणि मनोहर जोशींच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप सत्तेत आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल होता. बाळासाहेब ठाकरे सुप्रीमो होते तर राज ठाकरे राजकुमार अशी स्थिती होती.
या दोन भावांच्या कथेमधला सगळ्यात पहिला आणि मोठा ट्विस्ट याच काळात आला. सरकारला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच राज ठाकरेंवर गंभीर आरोप झाले. रमेश किणी यांची हत्या झाली. त्या प्रकरणात राज ठाकरेंचं नाव पुढे आलं होतं. त्या प्रकरणातून राज ठाकरे यांचं नाव ज्या पद्धतीनं गोवण्यात आलं त्याची मोठी राजकीय किंमत राज ठाकरेंना पुढे मोजावी लागली. ठाकरे नावाचा एक ब्रँड, मग राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघंच त्याच्यामध्ये सक्रिय होते. आणि सत्ता आल्यानंतर हे जे प्रकरण निघालं की तुम्ही म्हणता ते किणी प्रकरण जे निघालं, तर ते सरकारमधल्याच काही लोकांनी काढले. असे त्यावेळी प्रवाद होता की ठाकरेंना बदनाम करायचं आणि ठाकरेंपेक्षा राजला बदनाम करणं होताच भाग त्यात, पण ठाकरेंना पण कुठेतरी धक्का लागला पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू होता आणि म्हणून ते किणी प्रकरण काढलं गेलं. एकीकडे राज यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या भावी नेतृत्वाची नेपथ्य रचना सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी पक्षात हळूहळू लक्ष घालायला सुरुवात केली. अचानक आदल्या दिवशी राज ठाकरेंना फोन आला आणि असं म्हणतात की तो मासाहेबांचा फोन होता की त्यांच्याकडनं विनंती होती की दादू तिथे भाषण करेल, त्याला तिथे भाषण करायची इच्छा आहे वगैरे असं काहीतरी चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे जनरली तोपर्यंत पडद्याच्या मागून सगळी सूत्र सांभाळायचे किंवा अगदी सुरुवातीच्या काळात तर बाळासाहेबांच्या सभा, त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्यांचं फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन करायचं काम उद्धव ठाकरे करायचे. नंतर हळूहळू ते पक्षामध्ये ॲक्टिव्ह झाले होते, बैठकांमध्ये बसायचे, तिकीट वाटपामध्ये त्यांचा मोठा से असायचा. हे सगळं सुरू असताना पहिल्यांदाच स्टेजवर उद्धव ठाकरे येणार होते, समोर उद्धव ठाकरे येणार होते आणि मग तिथे ठरलं की उद्धव ठाकरे भाषण करणार आणि राज ठाकरेंनी पण त्यांना अलाव केलं. तो त्यांचा आपण म्हणू शकतो की पहिला तसा पब्लिक अपिअरन्स असा कुठल्या मोर्चाला हे करायचा. पण तिथून आता ते किती राज ठाकरेंच्या समर्थकांना ते किती रुचलं असेल काय असेल याच्याबाबत कुठल्या अधिकृत गोष्टी समोर आल्या नाही, पण कुठेतरी एक असहजता तिथे दिसून येत होती आणि उद्धव ठाकरेंचं भाषण तिथे पहिल्यांदा झालं आणि हा एक महत्त्वाचा आपण म्हणू शकतो की टर्निंग पॉईंट होता जिथे उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. आपण उद्धव ठाकरे यांनी हळूहळू बाळासाहेबांना मदत म्हणून शिवसेनेचं संघटनात्मक निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. राज ठाकरे म्हणजे धगधगता अंगार. अशा नेत्याच्या हातात तेवढेच आक्रमक शिवसैनिक कसे द्यायचे अशी चर्चा अचानक शिवसेनेत सुरू झाली. आक्रमक नेत्यांकडे आक्रमक संघटनेचं नेतृत्व दिल्यास आत्मघात होऊ शकतो असे सल्ले दिले जाऊ लागले. उद्धव ठाकरे शांत आणि संयत आहे, ते शिवसैनिकांना आणि शिवसेनेला योग्य दिशेने नेऊ शकतात याची चर्चा सुरू झाली. आणि यातच 1997च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. पक्षाचं नेतृत्व म्हणून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे पुढे आले. राज ठाकरे मात्र समर्थक खूप होते त्यांचे, कारण विद्यार्थी सेना त्यांच्याकडे होती आणि शिवसेना ही तरुणांची संघटना असल्यामुळे विद्यार्थी सेनेने कार्यकर्ते पुढे त्यांचा कट पुढे यायचा अशा प्रकारची ती रचना होती की विद्यार्थी सेनेत काम करणारा माणूस पुढे आमदार किंवा नगरसेवक जे का व्हायचा असेल तो राजकारणात येणार. तो त्यांचे जे समर्थक म्हणून एक गट होता शिवसेनेमध्ये राज ठाकरेंचा, तसा उद्धव ठाकरे नव्हता. परंतु राज ठाकरेंचा माणसं हे करायची, बाजूला करायची म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतःची माणसं आणली. स्वतःच्या आणण्यापेक्षा अनेक वेगवेगळे लोक आणले. ते उद्धव ठाकरेंचीच माणसं होते असं नाही, पण राज ठाकरेंची माणसं बाजूला करण्याकरता उद्धवची माणसं म्हणून ती पुढे आली गेली आणि 17 साली ते घडले. 1999च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. नारायण राणेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं. पुन्हा सत्ता आल्यास नारायण राणेच मुख्यमंत्री असं खुद्द राणेंनाही वाटलं होतं. पण प्रचार ऐन रंगात आला असताना नारायण राणेंच्या कानावर वेगळीच बुजबुज ऐकू आली. बहुमत मिळाल्यास उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह बाळासाहेबांकडे धरायचा असे निरोप जाऊ लागले. हे सगळं शिवसेनेच्या पातळीवर सुरू असताना जनतेच्या मनात मात्र वेगळंच होतं. जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात विजयाचं दान टाकलं होतं. या सगळ्या कोलाहलात राज ठाकरे मात्र एका बाजूला फेकल्यासारखे झाले. राज ठाकरे फक्त भाषणापुरते, सभा गाजवण्यापुरते आणि गर्दी खेचण्यापुरते मर्यादित राहिले. आतापर्यंत आपली शिवसेना असं राज ठाकरेंना वाटलं होतं, पण तसं काहीच होताना दिसत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या हातातच शिवसेनेची सूत्र द्यावीत असं उघडपणे बोललं जाऊ लागलं. ही बाब राज ठाकरेंना अस्वस्थ करणारी होती. राज ठाकरेंचं मन कसं वळवणार आणि कोण वळवणार असा प्रश्न शिवसेनेच्या धुरीणांसमोर होता. या कथेतील सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे महाबळेश्वर. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमाप्रमाणे पक्षाची रचना बदलणं आवश्यक होतं.
शिवसेना प्रमुखांसोबतच पक्षात आता कार्यकारी अध्यक्षपद तयार करण्यात आलं. तसं बघायला गेलं तर पक्षात अनेक वरिष्ठ नेते होते, पण हे पद कोणाला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. पण सगळ्यात मोठी मेघ म्हणजे याची घोषणा करणार कोण हा प्रश्न अनेकांना सतावत असतानाच याचं उत्तर सापडलं, पण ते अनेकांच्या भुवया उंचावणार होतं. महाबळेश्वर शिबिर जे झालं ते मुळातच काहीतरी ठरवून झालं आणि तिथेच उद्धव ठाकरेंनी पक्षावर ताबा घ्यायला सुरुवात केली. एक तर निवडणूक आयोगाची एक विशिष्ट रचना जी होती ती करायचं ठरलं होतं. त्यांनी सांगितलं की हे नियम आहे त्याप्रमाणे तुम्ही करा, म्हणून पक्षाला एक कार्यकारी अध्यक्ष नेमायचा अशा प्रकारचा एक निर्णय झाला. पण तो कोणाला करायचा हे ठरत नव्हतं. तर तिथे घरातल्या घरात खूप तिथे चर्चा झाली, वादळी चर्चा त्यावेळी महाबळेश्वरात झाली. ते एका बंगल्यावर ठाकरे फॅमिली उतरली होती. रात्री खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्यांचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथे ती सभा जी होती त्या सभागृहात आले राज ठाकरे, तरी लोकांना वाटत होतं की राज ठाकरे हेच कार्यकारी प्रमुख होतील. पण त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी जाहीर केलं की उद्धव ठाकरे यांचं नाव मी जाहीर करतो. तेव्हा तिथे अनेकांना धक्का बसला नेत्यांना, शिवसेनेच्या. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या निवडीनंतर पक्षामध्ये एका सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष फक्त दोन भावांमधला आहे असं अनेकांना वाटत होतं, पण एक तिसरी व्यक्ती होती जी या निर्णयामुळे अस्वस्थ होते आणि त्या व्यक्तीनं या निर्णयाविरुद्ध लवकरच मोठं बंड पुकारलं आणि ती व्यक्ती म्हणजे नारायण राणे. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मालवणची पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत मुंबईतील शिवसेनेचे सगळे नेते मालवणच्या प्रचारात उतरले. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मालवणात गेले. त्यावेळी राज ठाकरे अचानक दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले. हाच राज ठाकरेंच्या संतापाचा ट्रिगर पॉइंट होता. त्या दौऱ्यात राज ठाकरेंसोबत घातपाताचा कट आखला होता असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनीच नंतरच्या काळात केला. मालवणच्या पोटनिवडणुकीचा निकाल येऊन अवघे काही दिवस झाले असतानाच एका मोठ्या बातमीनं महाराष्ट्र हादरला. बंडू शिंगरे, छगन भुजबळ, नारायण राणे अशी बंडाची अनेक वादळ पक्षानं यापूर्वी पचवली असली तरी नवीन येणारं वादळ अनेकांना धक्का देणार होतं. कारण यावेळी बंड पक्षात नाही तर थेट घरात होणार होतं. मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं गाडीत बस, आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचंय म्हटलं चल. इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो. मी समोर बसवलं त्याला. मी हे जे तुम्हाला आता सांगतोय, इथे शिवछत्रपती आहेत, शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे. मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं, म्हटलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय? हो. उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय? हो. तुला जे व्हायचंय ते हो. मला फक्त सांग माझं काम काय? मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही. एरवी हातपाय ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही. पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं, काय तोंड दाखवू त्यांना? मला बोलला नाही, मला काही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग? तो बोलला ठरलं. म्हटलं बघा आता नक्की ना? नक्की. आम्ही घरी आलो. माननीय बाळासाहेब झोपले होते. मी उठवलं त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला. मला बोलले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला बोलले खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या. सगळं आता मिटलं. मला अशी मिठी मारली. मला म्हणाले उद्धवला बोलव. मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग. म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलंय. हा येत आहेत. 5 मिनिटांनंतर बाळासाहेब अधीर झाले होते. म्हणे कुठे गेले? कुठे आहे उद्धव? बोलव त्याला लगेच. मी परत बाहेर गेलो. मला सांगितलं हे बाहेर निघून गेले. राज ठाकरेंनी शिवसेनेत अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची सत्ता वाटपाची मागणी केली. त्यांना नाशिक पुण्यातल्या संघटनेची संपूर्ण जबाबदारी हवी होती. पण त्यांना पुणे आणि कोकण, तेही ठाणे मुंबई वगळून देण्याची ऑफर देण्यात आली. ही ऑफर काही पटण्यासारखी नव्हती.
अखेरीस राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी विठ्ठलाशी भांडण नाही, पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं वक्तव्य केलं. या वक्तव्याची त्यावेळी राजकारणात बरीच चर्चा झाली. पण मी जे मानतो ते माझं मंदिर हे माझ्या विठ्ठलाचं आहे, ते बडव्यांचं नाही. बडवे स्वतःला समजायला लागले की त्यांचं मंदिर आहे. मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा आज इथे देत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना फोडली नाही किंवा शिवसेनेबाहेर जाऊन वाटा मागितला नाही. त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व असलेला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या स्वतःच्या अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांच्या या पक्षात आक्रमक बाण्याचे शिवसैनिक होतेच, शिवाय मुस्लिम आणि बहुजन तरुणांचा मोठा भरणा होता. पक्षाला मुंबई, पुणे आणि नाशिक बाहेर नेण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर होतं. राज ठाकरे एक नेमका मुद्दा हाती येण्याची वाट पाहत होते आणि तो मुद्दा राज ठाकरेंना मिळाला होता. तो मुद्दा होता परप्रांतीयांचा. हा महाराष्ट्र राज्यामध्ये जर यायचं असेल तर मराठी माणसाच्या परवानगीशिवाय तुम्हाला याच्या पुढे येता येणार, एवढं पण त्यांनी लक्षात ठेवावं. राज ठाकरेंनी परप्रांतीयांकडून मराठी माणसाच्या रोजगारावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. मराठी माणसाला तो मुद्दा भावला. 2008 मध्ये मनसेनं परप्रांतीयांविरोधात आंदोलन सुरू केलं. यावेळी मराठीच्या मुद्द्यावर सुरू केलेलं खळखट्याक मराठी माणसाची ओळख झाली. मनसेचं हे आंदोलन आणखी पेटलं. परप्रांतीयांविरोधात मनसैनिकांना चिथावणी देऊन आंदोलन पेटवल्याचा आरोप राज ठाकरेंवर झाला. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक झाली. त्यांच्या अटकेनं मनसैनिक आणखी भडकले. त्यावेळी मनसैनिकांना आवरताना सरकार आणि पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते. उत्तर भारतीयांचा मुंबईतला क्रमांक 1चा शत्रू अशी प्रतिमा हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी तयार केली. पण मराठी माणसाला नवा मराठी हृदय सम्राट सापडला होता. एकीकडे बाळासाहेबांचं वाढतं वय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं मवाळ नेतृत्व. यामुळे बाळासाहेबांची निखारा असलेली शिवसेना मवाळ झाली होती. पण राज ठाकरेंनी तीच धग मनसेत कायम ठेवली. तोच अंगार, तोच निखारा राज ठाकरेंना फायदा देणारा ठरला. राज ठाकरेंनी 2009ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 2009च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांनी लाखाची मतं घेतली. राज ठाकरेंच्या मतांच्या या विभाजनामुळे शिवसेना भाजप युतीला मोठा फटका त्यावेळेस लोकसभेमध्ये पडला. तेव्हा राज ठाकरेंनी एक वाक्य वापरलं होतं, ज्याची खूप चर्चा झाली होती, की इतके दिवस उद्धव ठाकरे त्यांना खूप त्यांना कधी ते राजकीय टोमणे मारले असेल, त्यांच्यावरती टीका केली असेल आणि राज ठाकरेंचा पक्ष काही उचलच घेत नाही वगैरे वगैरे असं सगळी चर्चा जेव्हा होती, तेव्हा राज ठाकरेंनी एक अमर अकबर अँथनी सिनेमातला डायलॉग तेव्हा म्हटला होता की तुमने अपन को इतना मारा लेकिन अपन ने तुमको एक इंच मारा पण सॉलिड मारा, असं म्हणत त्यांनी त्याचं आपल्या विजयाचं विश्लेषण तेव्हा राज ठाकरेंनी केलं. या निकालानंतर मराठी मतांच्या फाटाफुटीची जोरदार चर्चा झाली आणि खुद्द बाळासाहेबांनी सामनाच्या अग्रलेखातून या चिमण्यांनो परत फिरा रे असं आवाहन केलं. याच काळात शिवसेना आणि मनसेच्या युतीची पहिल्यांदा चर्चा सुरू झाली. सामनामधील मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर युतीच्या टाळीसाठी हात पुढे केला. पण युतीची चर्चा अशी वृत्तपत्रातून होत नाही असं सांगत राज ठाकरेंनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. वर्तमानपत्रा बंद कसल्या टाळ्या सांगताय? सकाळी उठून मी काय करायचं होतं, सामना घ्यायचा आणि टाळ्या मारत होतं. पेपरवरती टाळी मारू? इतके दिवस बोलत होता ना माझ्याशी, मग त्याच्यानंतर एक फोन करायला काय हरकत होती? मी काय वाट बघत नव्हतो. मेरे करण अर्जुन कब आएंगे? राखी कशी ती वाट बघत असते, मेरे करण अर्जुन आएंगे, तसं वाट बघत नव्हतं बसलो मी. 2009च्या विधानसभा निवडणुकीत कमाल झाली. राज ठाकरेंचे तब्बल 13 आमदार निवडून आले. यात मुंबई, कल्याण, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातल्या जागांचा समावेश होता. मनसेचा हा उत्कर्ष बिंदू होता. लगोलग 2012च्या मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले. पुण्यात 2 आकडी नगरसेवक होते. नाशिकमध्ये तर मनसे थेट सत्तेत आली आणि मनसेचा पहिला महापौर
नाशिकमध्ये बसला. अबू आझमींच्या मराठीत शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या आमदारांनी सभागृहातच राडा केला. या राड्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेनं अक्षरशः शिवसेना आणि भाजप या विरोधी पक्षांची जागाही हस्तगत केली. मनसे आता थांबणार नाही असं वाटत असतानाच संघटनात्मक पातळीवर जे प्रोत्साहन मिळणं अपेक्षित होतं ते मिळणं बंद झालं. मनसैनिकांच्या हाती कोणताही संघटनात्मक कार्यक्रम नव्हता. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंना तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या कामाची भुरळ पडली. गुजरातच्या या विकासाच्या मॉडेलचं केलेलं गुणगान मराठी माणसाला तितकंसं भावलं नाही. पण 2014च्या निवडणुकीत जेव्हा मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तेव्हा त्यांना राज ठाकरेंच्या कौतुकाचा प्रतिमा संवर्धनासाठी मोठा फायदा झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये एवढी वर्ष कटुताच राहिली का? तर असंही नाही. दोघांमधील बंधुप्रेमाची झलक जुलै 2012 मध्ये पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागलं होतं. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यानं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी होणार याची माहिती मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा अलिबाग दौरा सोडून मुंबई गाठली. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची विचारपूस केली. इतकंच नाही तर स्वतः कार चालवत त्यानं मातोश्रीवरही सोडलं. त्यावेळीही दोघा भावांचं मनोमिलन होणार अशी चर्चा काही काळ रंगली होती. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली शिवसेनेच्या भावी नेतृत्वाची. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या वादळापुढे अनेक स्थानिक पक्ष 2014च्या निवडणुकीत खच्ची झाले. याच सुमारास त्यांच्या आमदारांनी राज ठाकरेंची साथ सोडायला सुरुवात केली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रचाराचा तो झंझावात पाहायला मिळाला नाही. याच काळात आणखी एक महत्वाची घटना घडली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जोरदार घौडदौड सुरू असतानाच भाजपनं एक मोठा निर्णय घेतला. शिवसेनेसोबतची युती भाजपनं तोडली होती. हमारे कोर ग्रुप ने यह निर्णय लिया है कि अभी शिवसेना के साथ का ये 25-30 साल का जो अलायंस है हमारा, जो युति हमारी है, हम आज खत्म करने वाले हैं और ये खत्म हो चुकी है. त्याच वेळी राज ठाकरेंनी शिवसेनेकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरेंनी तेव्हा युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी ऐनवेळी माघार घेतली. शिवसेना मनसे युती फिसकटली. मनसेचे शिल्लक होते. राज ठाकरेंनी आपल्याकडनं ही चर्चा करण्यासाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना डेप्यूट केलं होतं आणि शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडून ते अनिल देसाई आणि आणखी कोणीतरी एक जण येणार होते. अशी ती चर्चा दोघांमध्ये होणार होती. पण राज ठाकरेंनी सकाळीच सांगितलं. बाळा नांदगावकर स्वतः सकाळपासून फोन लावत होते की 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायची वेळ आहे. AB फॉर्म सगळ्यांचे होल्ड करून ठेवलेले आहेत आणि यांच्याकडनं फोनवर फोन सुरू होते पण तिकडनं काही रिस्पॉन्सच आला नाही. सकाळी काहीतरी अनिल देसाईंनी फोन घेतला असं बाळा नांदगावकर सांगतात. पण ते म्हटलं की थांबा जरा का मीटिंगमध्ये ती संपली की तुम्हाला फोन करतो. आणि नंतर त्यांनी फोनही घेतले नाहीत आणि त्यांचा फोनही लागला नाही. साधारणपणे 12-1 वाजेच्या सुमारास राज ठाकरेंनी काय मेसेज आहे तो समजला. ते म्हटले उगाच आपण लटकून राहू, आपले उमेदवार जाणार नाहीत आणि ती युती पण होणार नाही, त्यापेक्षा आपण आपल्या उमेदवारांना AB फॉर्म देऊन टाकू. आणि ती युती तिथे फिसकटली. काही तासांचाच हा सगळा खेळ होता. युतीची चर्चा, प्रस्ताव जाणं, चर्चा होणं, माणसं डेप्यूट होणं, पण त्याच्या पुढे काही ती गेली नाही. राज ठाकरे आणि भाऊ उद्धव ठाकरे यांच्यातली दरी मात्र वाढतच होती. राज ठाकरेंनी सातत्यानं शिवसेनेवरचा आपला राग, संताप जाहीरपणे व्यक्त केला. त्यांच्या प्रत्येक भाषणात शिवसेनेच्या ध्येय धोरणांवर आसूड ओढले जात होते. 2017च्या महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र असतानाही पुन्हा त्यांच्यात दरी पडली. दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका वेगवेगळ्या लढायच्या ठरवलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सभांमध्ये एकमेकांवर आग पाखड करत होते. हे सगळं सुरू असतानाच पडद्याआड पुन्हा सेना आणि मनसे युतीची चर्चा सुरू झाली. शिवसेनेकडून श्रीधर पाटणकर हे चर्चा करत होते. शेवटच्या क्षणाला सगळं फायनल होईल असं वाटत असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फोन उचलणं बंद केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला. श्रीधर पाटणकर मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन
महाराष्ट्र हिताच्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांशी मी चर्चा केली. आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की ठीक आहे, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू. आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यावेळेला उद्धव साहेब असं म्हणाले की आत्ता आमचं भाजपबरोबरचं लग्न आहे, ते लग्न मोडू दे, त्यानंतर आपण साखरपुडा करू. भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली 26 जानेवारीला. त्यानंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं. याच दरम्यान राज आणि उद्धव यांच्या जाहीर सभांमधून एक मोठी वैयक्तिक आणि कटू टीका समोर आली. बाळासाहेबांना अखेरच्या काळात तेलकट वडे घरात खाऊ घातले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्तिगत टीका करत उत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही भावांमधली तरी आणखीनच वाढली. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? माझा निर्णय हा तुम्ही घेणार आहात. उद्धव ठाकरे कसा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. दुसऱ्या सोम्या गोम्यानी ठरवू शकत नाही, मी नाही ठरवू देणार. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार. मी खंजीर खुपसला हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत. तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. तर म्हटलं अरे काय खातोस तू? हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो? काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या. म्हटलं मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो. म्हटलं घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. मला ही खरं तर आज गरज नाही या गोष्टी बोलण्याची. मला संताप आला, कारण हे पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये. हे वारंवार मला सांगण्यात आलंय की ह्याने पाठीत खंजीर खुपसला. दरम्यानच्या काळात मनसेचे 7 नगरसेवक शिवसेनेनं फोडले. हे नगरसेवक फोडून शिवसेनेनं मुंबई महापालिकेतली आपली स्थिती भक्कम केली. त्या फोडाफोडीमुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील संबंधात आणखी वितुष्ट आलं. 2019च्या निवडणुकांच्या निकालांनी राज्याचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन केली आणि थेट मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की. भाऊ म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सरळ सुरू असताना पुन्हा एकदा शिवसेनेला मोठ्या बंडाळीनं खिंडीत गाठलं. यावेळी बंड करणारी व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळची मानली जाणारी होती. आणि ती व्यक्ती होती त्यांचा ठाण्याचा विश्वासू शिलेदार एकनाथ शिंदे. शिंदेंनी फक्त बंड केलं नाही तर शिवसेनेची 2 शकलं केली. इतकंच नाही तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे देखील शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडून अक्षरशः हिसकावून घेतलं. शिवसेना फुटल्यानंतर जनतेच्या मनात शिवसेनेबाबत सहानुभूती होती, पण मनसे नेते मात्र फोडाफोडी करणाऱ्यांचा पक्ष फुटला अशी टीका करत होते. 2024ची लोकसभा निवडणूक मनसेनं लढवली नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. खुद्द राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीममधून मोठ्या फरकानं पराभूत झाले. तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 पर्यंत मर्यादित राहिली. महापालिकेत अस्तित्व न राखल्यास मनसे आणि शिवसेनेलाही कठीण होऊन बसेल अशी परिस्थिती आहे. शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता भांडण्यापेक्षा मराठी माणसासाठी हेवे दावे दूर ठेवून दोघांनाही एकत्र यावं लागणार याची जाणीव निर्माण झाली आहे.
सध्या सुरू असलेली चर्चा पूर्णत्वास जाते का याची उत्सुकता संपूर्ण मराठी जनांना लागली आहे आणि म्हणूनच चौथ्यांदा आता दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। याला कारणीभूत ठरलाय राज ठाकरे यांच्या मुलाखतीतील त्यांचा दावा आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद। तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। राजकारणात अनेकदा अशक्यप्राय होणाऱ्या गोष्टी देखील होऊन जातात। एकेकाळी बाळासाहेबांच्या सोबत उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे राज आणि उद्धव पुढच्या काळात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले। उद्धव ठाकरे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले, पण राज या त्यांच्या सख्या चुलत भावाशी त्यांची कधीच युती होऊ शकली नाही। एकीकडे मुंबईत मराठी माणसाचा दबदबा कमी होत चाललाय अशी चर्चा होते। बाळासाहेबांचा वारसा सांगणारे राज आणि उद्धव आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार का, ही चर्चा महाराष्ट्राच्या गावोगावी, चावड्यांवर, नाक्यावर होऊ लागली आहे। पुढील निर्णय दोन्ही भाऊ एकत्र बसून घेतील असं दोन्ही पक्षांचे नेते सांगतात। मात्र एक राजकीय शक्ती म्हणून किंबहुना किरकोळ विरोधावरून एकमेकांपासून लांब गेलेले ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नाचं उत्तर सध्या महाराष्ट्र शोधतोय।